आज आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना बैलगाडा शर्यतीमध्ये पळवण्यासाठी बैल पाहिजे. तो 25 लाखाचा असला तरी चालतोय, 35 लाखाचा असला तरी चालतोय, त्याला बदाम खाऊ घालायची तयारी आहे. काही काही महाभक्त अंडे खाऊ घालू राहिले म्हणतात. आता शाकाहारी प्राणी येते, पण मग आता कसं झालंय सुरू काय माहित नाही. तर बैलावर खर्च करायची तयारी आहे, पण त्या बैलाला जन्माला घालणारी जी गोमाता आहे ती पालन करण्याची दानत सगळ्यांमध्ये नाहीये. जो 35 लाखाचा बैल घेऊ शकतो तो 100 गायी एकटा सांभाळू शकतो. 35 लाखाचा बैल घेण्यापेक्षा जर स्वतःच्याच दारात जर गायी सांभाळल्या तर त्याच जन्माला घालतील ना तसे ताकदीचे वळू. पण त्यासाठी मानसिकता पाहिजे, धर्माबद्दल प्रेम पाहिजे. तुम्ही बघा, माणूस आस्तिक असू द्या अथवा नास्तिक असू द्या, तो असा चौकात उभा असू द्या आणि समोरून गाय येऊ द्या, अहो लगेच हात लावल आणि दर्शन कराल गायीचं. पण तेच म्हैस आली तर नाही ना. का? म्हैस काय पवित्र सांगितलेली नाही, गाय पवित्र सांगितलेली. म्हणून प्रत्येक जण हा गायीची पूजा करतो. गोपाल कृष्णापासून गुरुदेव दत्तरायांपासून ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांनी गायीची पूजा केली. सगळ्यांनी. गाय पवित्र आहे. 33 कोटी देवांचं वास्तव्य त्याच्या ठिकाणी आहे. आपल्याकडे चांगल्या कार्याची सुरुवात करायची असली तरी आधी गोपूजन करतात. दिवाळीची सुरुवात वसुबारस गायीच्या पूजनाने. एखाद्या मोठ्या कामाला निघायचं असलं तर आपल्याकडे जुनी लोक म्हणजे गायीचं दर्शन करून जाय रे. एक सकारात्मक ऊर्जा त्यापासून मिळते. म्हणून गाय पवित्र सांगितली. आपल्या धर्मशास्त्रामध्ये गंगा अत्यंत पवित्र सांगितली. गंगा तर इतकी पवित्र सांगितली, इतकी पवित्र सांगितली की प्रत्येक माणसाला गंगेचं स्नान करणं शक्य नाही. आता काही गावं गंगेच्या कडेला असतात, काही गावं गंगेच्या कडेला नसतात. पण आपले साधू संत हे क्रांतिकारी होते. आपले साधू संत हे प्रत्येक गोष्टीमधनं मार्ग काढणारे होते. म्हणून आपल्या संतांनी काय सांगितलं की बाबा गंगा इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे की डायरेक्टली तुला गंगेचं स्नान जरी करता नाही आलं, तू नुसता वाचेने गंगा वाचे गंगा गंगा वाचे मरता 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 गंगा 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 वाचे मनता गंगा सकळ दोष जाती भंग सकळ दोष जाती भंग वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा सकळ दोष जाती भंग सकळ दोष जाती भंग ही हिंदू धर्माची शिकवण आहे. डायरेक्टली जरी गंगेचं स्नान नाही घडलं पण वाचेने जरी म्हणालं, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, सगळे दोष भंग पावतात. आणि जुनी लोक खरंच डावपीची होते, लय डावपीची जुनी लोक, खतरनाक. दत्ताभाऊ जुन्या लोकांचा अभ्यास इतका परफेक्ट होता की त्यांना माहित असायचं की आपल्या मुखात काही गंगेचं नाव येणार नाही, नाही येणार. डाव असं टाकायचे, पोरीचंच नाव गंगा ठेवायचे. गंगा पाणी आण, गंगा ताट उचल, गंगा झाडून घे. काय व्हायचं? वाचेने गंगा म्हटल्या जायचं
आणि त्यातून पुण्य मिळायचं. म्हणजे कसली इन्व्हेस्टमेंट होती, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुमच्या दैनंदिन जीवनामध्येच तुम्ही अशा सवयी लावून घ्या स्वतःला, की जेणेकरून तुमच्याकडून प्रपंच करता करता परमार्थ झाला पाहिजे. देवाचं नाव श्रेष्ठ आहे, पण मग नाही येत ना मुखात. पोराचं नाव विठ्ठल ठेवा ना, पोराचं नाव राम ठेवा, पोराचं नाव कृष्ण ठेवा. त्याने काय होईल, सुरुवात होईल ना. आपण आता पोरांचे नाव ठेवले पप्पू, बंटी, बबली, कसं काय व्हायचं बरं? खरं सांगा, काय त्या नावामधनं अर्थ काय निष्पन्न होत नाही. मी तर हल्ली तर आहे ना, लय भारी प्रत्येक कीर्तनात एक सल्ला देतोय, की तुमच्या खिशात ते यंत्र आहे ना, ते परमार्थाच्या उपयोगाचं आहे. मोबाईल लय कामाचं आहे ते. आता किती नाही म्हटलं तरी दिवसातून प्रत्येकाला फोन येतातच. किती सामान्य माणूस असू द्या, पण फोन येत नाहीच. कोणाचा आला तरी मेवणीचा येईल, कुणाचा का ना येतोच फोन. आता मोठ्या माणसांना तर 5-5 मिनिटाला सुरूच राहतात. काय नाही, फक्त फोन आला ना, तो जेव्हा आपण रिसीव करतो, ते बटन दाबतो, तेव्हा हॅलो बंद करायचंय आणि जय श्रीराम सुरू करायचंय. काहीच नाही ना त्याला. काय बरं, त्याला काय चार्ज पडणार आहे का बा? नाही बा. जिओवाली बाई म्हणते बा की हॅलोच म्हणावं लागल, जय श्रीराम म्हटले तर एक्स्ट्रा चार्ज पडेल, असं नाही ना. फक्त एक मानसिक तयारी करायची की आमच्याकडून देवाचं नामस्मरण झालं पाहिजे, त्याच्या नामाने पाप जळतं यावर आमचा विश्वास पडला पाहिजे. आणि काय नाही, फक्त फोन आला रामकृष्ण हरी, फोन आला जय श्रीराम, जय शिवराय, जय जिजाऊ, आपोआपच एक इंद्रियांना सवय लागेल आणि हळूहळू ती पद्धत होऊन जाईल, सवय होऊन जाईल, ती संस्कृती होऊन जाईल, ती परंपरा होऊन जाईल. सुरुवात केली पाहिजे.